In today's lecture, we'll start the logical operation programming. So the basic logical operations are logical operations or and inverting, right shift, left shift. So these are the basic logical operations that are required to perform in C language. So the operands म्हणजे ऑरिंग करण्यासाठी कुठला सिम्बॉल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये यूज करता? As you can see the symbol, हा सिम्बॉल यूज करतात ऑरिंग साठी, हा सिम्बॉल यूज करतात डिंग साठी, फॉर इन्व्हर्टिंग, negation symbol, for right shifting this symbol is used, for left shifting this symbol is used, and for XOR this symbol is used. So these are the symbols that are used for logical operation. So program is very simple. We'll write down the statement. Write C program to toggle all bits of P0 continuously with delay of 250 milliseconds using inverter. पोर्ट P0 जो आहे त्याचे सर्व बिट हे टॉगल करायचे. टॉगल करायचे म्हणजे की जर ते सुरुवातीला 1 असेल, 1 वाले बिट 0 करायचे, 0 वाले बिट 1 करायचे. तर हे कंटिन्युअसली करायचं आहे प्रत्येक 250 मिली सेकंडला. सो सी कोड फॉर दिस वी विल कॉपी द फर्स्ट प्रोग्राम, प्रीवियस प्रोग्राम. void main rec51.h as it is, void main program hash include rec51 as it is. We have to just take the data from port 0. So port 0 as a output port because we want output over there. So no need to write unsigned sign because we don't want variable over there. So see, void main program P0 is equal to 00 as it is output port. Output कारण की आपल्याला तिथे टॉगल करायचंय, बरोबर. Initially we'll write P0 equal to 0xAA. AA का टाकलं तर मी तुम्हाला नंतर सांगतो. while 1 बघा त्यांनी इथे वर्ड वापरलाय कंटिन्युअसली करा. ज्यावेळेस तुम्हाला एखादी ऍक्शन कंटिन्युअसली रिपीट करायची असेल त्यावेळेस तुम्हाला व्हाईल ही इन्स्ट्रक्शन यूज करायची. मग व्हाईलच्या आतमध्ये जेवढे काही
तुम्ही कोड लिहाल, जो काही कोड ह्या व्हाईलच्या आतमध्ये इथे लिहितो तो कंटिन्युअसली एक्झिक्यूट हा होत असतो. ओके, देन P0 इक्वल टू P0 इज इक्वल टू निगेशन ऑफ P0. बघा ही इन्स्ट्रक्शन महत्वाची. ऍज यू कॅन सी P0 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय की जो कोड तुमचा 0 आहे त्याचा प्रत्येक पिनला 1 0 1 0 1 0 1 0 असं दिलेलं आहे. बरोबर, पिन नंबर 0 0, पिन नंबर 1 1, पिन नंबर 2 0. तर अशा पद्धतीने ए म्हणजे काय 1 0 1 0 1 0 1 0. 8 पिनला अशा पद्धतीने आपण इनपुट दिलेलं आहे सुरुवातीला. ज्यावेळेस तो व्हाईल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करेल P0 इज इक्वल टू निगेशन ऑफ P0. कीप इट इन माइंड दॅट P0 हा सुरुवातीला ह्या केसमध्ये ए आहे. निगेशन ऑफ P0 केल्यामुळे काय होईल, तिथे 55 तयार होईल, 0x55, and this will continuously execute at 250 milliseconds. So delay we have given as 250 milliseconds. Okay, मग डिले आपण 250 मिलीसेकंड दिला, पण तो डिले खाली तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन पण करावं लागतं. void delay unsigned int x suppose. ब्रॅकेट ओपन, पुन्हा ब्रॅकेट क्लोज. unsigned int a comma b किंवा i comma j. i comma j कारण की स्टँडर्डली आपण अशा पद्धतीने यूज करू इथून पुढे i comma j. So first instruction is for I is equal to 0, I less than x, I plus plus, for j is equal to 0, j less than equal to 1275, j plus plus ब्रॅकेट क्लोज. सो हा जो काही एवढा सबरूटीन इथे लिहिलेला आहे, एवढा सर्व सबरूटीन हा तुमचा 250 मिलीसेकंडचा डिले प्रोड्यूस करणार आहे. 250 मिलीसेकंडचा डिले कसा ते बघा. सुरुवात इथून करूया पुन्हा. हॅश इन्क्लूड rec51.h. ओके, void मेन प्रोग्राम चालू झाला. सुरुवातीला पोर्टला आउटपुट पोर्ट डिफाईन करायचं म्हणून 00 दिलं. आता पोर्ट कंटिन्युअसली टॉगल करायचं. त्यांनी काय सांगितले, पोर्टला टॉगल करा कंटिन्युअसली. मग पोर्टला सुरुवातीला काहीतरी व्हॅल्यू द्यावं लागेल म्हणून आपण ए ही व्हॅल्यू दिली. ए म्हणजे अल्टरनेट बिटला आपण 1 दिलं, बाकीचे बिट 0 ठेवले. व्हाईल 1 का, कारण की कंटिन्युअसली एक्झिक्युशन करायचंय. म्हणजे हा जो कोड आहे हा एकदाच एक्झिक्यूट होईल. या व्हाईलच्या आतमध्ये जेवढ्या काही इन्स्ट्रक्शन्स असतात त्या कंटिन्युअसली एक्झिक्यूट होतात. कंटिन्युअसली म्हणजे कसं, पहिले ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल, मग ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल. ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली का परत खाली आला इथे की पुन्हा वरती जाईल आणि ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करेल, परत ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल. सो लाईकवाईज दिस इन्स्ट्रक्शन्स विल बी एक्झिक्युटेड कंटिन्युअसली फॉर इन्फायनाइट पिरियड ऑफ टाइम. का, कारण की इथे आपण व्हाईल लूप वापरलाय. व्हाईल म्हणजे जोपर्यंत 1 हा नंबर एक्झिस्टिंग आहे तोपर्यंत हे एक्झिक्यूट करत चला, असंच आपण कंपायलरला सांगतोय. बरोबर. मग आता पोर्ट 0 इज इक्वल टू निगेशन ऑफ पोर्ट 0. निगेशन ऑफ पोर्ट 0 म्हणजे पहिले जी व्हॅल्यू होती त्याच्या निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे इन्व्हर्टेड. जिथे 0 असेल तिथे 1 जाईल, जिथे 1 आहे तिथे 0 जाईल. म्हणजे फर्स्ट इटरेशनला तिथे जाईल 0x55. बरोबर. च्या अपोजिट म्हणजे इन्व्हर्टिंग काय असतं 55. पुन्हा तिथे 0x जाईल. असं कंटिन्युअसली ते रोटेट होत राहणार आणि तुमचे एलईडीज किंवा तिथे जे काही तुम्ही डिस्प्ले कनेक्ट असेल केलेला तिथे टॉगल होत राहील कंटिन्यू. सो फर्स्ट इटरेशनला इथे ए होतं, तर च्या जागेवर इथे येणार 55. डिले जाईल 250 मिलीसेकंड. मग डिले ही जी काही इन्स्ट्रक्शन आहे, डिले जी काही इन्स्ट्रक्शन आहे ती एक्झिक्यूट करायला सुरुवात करेल. आता डिले कसा एक्झिक्यूट होईल,
डिले कॉल केल्या केल्या तुमचा जो काही पॉइंटर आहे प्रोग्राम काउंटरचा पॉइंटर तो इथे शिफ्ट होणार आणि ह्या एक्स मध्ये ही व्हॅल्यू 250 जी व्हॅल्यू आहे ती त्या एक्स मध्ये स्टोअर होणार. ही व्हॅल्यू एक्स मध्ये स्टोअर झाली 250. मग अनसाइंड इंटीजर आय चे दोन व्हेरिएबल घेतले. फॉर आय इज इक्वल टू 0 म्हणजे जेव्हा सुरुवातीला आय ची व्हॅल्यू 0 असेल, आय लेस दॅन 250 असेल, बरोबर, तर ही एकदा एक्झिक्यूट होईल आणि हे एक्झिक्यूट झालं म्हणजे 1 मिली सेकंडचा स्टँडर्ड डिले प्रोड्यूस होतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला 1 मिली सेकंडचा स्टँडर्ड डिले प्रोड्यूस करायचा असेल त्यावेळेस ही इन्स्ट्रक्शन वापरली जाते. सो दिस विल एक्झिक्यूट फॉर 1 मिली सेकंड. पुन्हा हा पॉइंटर इथे खाली आला की पुन्हा वरती जाईल या फॉर लूपला. आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन 1 होईल. पहिले 0 होती नंतर 1 होणार. परत हे 1 मिली सेकंड डिले प्रोड्यूस होईल. पुन्हा आय ची व्हॅल्यू 2 होणार, पुन्हा आय ची व्हॅल्यू 3 होणार. असं कितपर्यंत चालेल जोपर्यंत आय इज लेस दॅन 250 ह्या 250 पेक्षा तो लेस असेल. म्हणजे हा पूर्ण डिले एक्झिक्यूट होण्यासाठी 250 मिली सेकंडचा वेळ लागेल. सो दिस पोर्ट P0 will be continuously toggling at an interval of 250 millisecond. Is it clear? डिले कसा जनरेट केला ते पण आपण बघितलं. आणि आता आपण अजून काय बघितलं, तुमचा डिले 1 मिली सेकंद असेल तर तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो, 2 मिली सेकंद असेल तर कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो, 3 मिली सेकंड कसा होणार, 4 मिली सेकंड कसा होणार आणि तो 250 पर्यंत कसा काउंट करतो. मग तुम्ही तिथे 1000 मिली सेकंड म्हणजे तुम्ही तिथे हे पण टाकू शकता, 1 सेकंडचा पण डिले प्रोड्यूस करू शकता. काय डाऊट आहे याच्यामध्ये? असेल तर विचारा पटकन. डाऊट असेल तर विचारा पटकन. कुठल्या एखाद्या कोड मध्ये, इन्स्ट्रक्शन मध्ये. डाऊट नाही पुढे जायचंय? Yes, sir. Okay, next code is write C program to read port 1 and port 2, then OR port 1 with port 2, send result to port 3. This is our second numerical. See what they are saying. They are saying that write C program to read data from P1 and P2. Then OR P1 data with P2, send result to P3. Port 1 आणि port 2 वरून दोन डेटा घ्यायचा आहे, दोघांची ऑरिंग करायची. ऑरिंग झाल्यानंतर रिझल्ट कुठे स्टोअर करायचा आहे, तुमचा पोर्ट 3 मध्ये. ओके. So void hash include rect 51.h void main P1 is equal to 0x ff, P2 is equal to 0x ff, कारण की ऍज अ इनपुट पोर्ट आणि पोर्ट 3 ला आउटपुट द्यायचं आहे, सो 0x00. सॉरी इथे ओ झाला, आपल्याला 0x00 टाकायचं. ओके. सो इनपुट आउटपुट साठी हे वापरतो आपण. Port 1 is input, port 2 is input, port 3 is output.
अनसाइन्ड कॅरेक्टर A, B, कारण की दोन डेटा दोन पोर्ट वरून घ्यायचा आहे, त्याचा रिझल्ट सी मध्ये पण तुम्ही स्टोअर करू शकता. So take data in A from port 1, sorry, B in from port 2, C is equal to A plus B. C मध्ये सॉरी ऑरिंग करायचे आपल्याला. सो ऑरिंगचा ऑपरेटर आहे असा. And then finally P3 is equal to C. Bracket complete. बघा प्रोग्राम. Port 1, port 2, input port, port 3, output port. P1 चा डेटा A मध्ये गेला, P2 चा डेटा B मध्ये गेला. C is equal to A or B. or चा ऑपरेटर बघा कसा आहे, A or B. आणि C मध्ये जो रिझल्ट जनरेट झाला तो P3 ला ट्रान्सफर केला. समजलंय? काय डाऊट याच्यात? हो सर. त्याच पद्धतीने आपण एंडिंग करू शकतो. एंडिंग केले की फक्त सिम्बॉल चेंज होईल. त्यानंतर आपण इथे एक्सॉरिंग पण करू शकतो. एक्सॉरिंगचा सिम्बॉल आहे हा ऑपरेटर वापरला की एक्सॉरिंग होते. काय डाऊट याच्यात? बघा, पहिले इथे आपण ऑरिंग केलंय, नंतर इथे एंडिंग केलंय, इथे एक्सॉरिंग केलंय. फिफ्थ न्यूमेरिकल, write C program to mask the lower 4 bits of P0 and upper 4 bits of P2 using logical operator. First of all, what is meant by masking ते सांगावं लागेल. पहिले मास्किंग म्हणजे काय? मास्किंग मीन्स काही बिट्स वर दुसरे बिट ओव्हरलॅप करणं, त्याला आपण मास्किंग असं म्हणतो. त्यासाठी मी एक स्क्रीन शेअर करतो. पेजेस नाही, माझे किती तिकडचे DS व्हायचे. जर सपोज हे पोर्ट 1 चे 8 पिन्स आहे. पोर्ट 1 च्या 8 पिन्स आहे. याला आपण लोअर 4 बिट म्हणतो, याला आपण अप्पर 4 बिट म्हणतो. लोअर 4 बिट म्हणजे पिन नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा 8 पिन्स आहेत. बरोबर. लोअर 4 म्हणजे हे, अप्पर 4 म्हणजे हे. बरोबर. सो मास्किंग म्हणजे काय की कुठल्या बिट्सवर कुठले तरी बिट्स ओव्हरलॅप करणं, त्याला मास्किंग म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज जर मला लोअर 4 बिट्सवर जे काही इथे काही डेटा असो, 00 असो किंवा 0101 असो, मला हे 4 बिट्स त्याच्यावर मास्क करायचे आहे, म्हणजे ओव्हरलॅप करायचे आहे, तर मी इथे एंडिंग ऑपरेशन यूज करणार. इथे ऑपरेशन काय यूज करेल? एंडिंग. जर सपोज इथे इनिशियली हा डेटा होता, सो व्हेन आय विल मास्क 0F,
मला जर लोअर 4 बिट मास्क करायचे असेल तर मी या पोर्ट 1 च्या डेटाची 0f सोबत अँडिंग करेल. अँडिंग केल्यावर काय होतं 0 and 1 0, 1 and 1 1, 0 and 1 0, 0 आणि 0 0 ची अँडिंग केली तर 0 0 0 0. तर याला मास्किंग असं म्हणतात. म्हणजे काय, जर सपोज इथे जर सपोज 1 हा बिट राहिला असता 6th पिनला, तर या 0 सोबत अँडिंग झालं तिथे काय राहिलं असतं 0. म्हणजे P1 वर काही डेटा असला तर त्यातला फक्त लोअर 4 बिट पुढे जाईल, बाकीचे अप्पर 4 बिट हे 0 0 म्हणून रेकॉर्ड होतात. ओके. आणि तेच जर मला अप्पर 4 बिट मास्क करायचे असले तर मी इथे F0 सोबत मास्क करेल. म्हणजेच काय, इथे 1 1 1 1 0 0 0 0 आणि हे मास्किंग झाल्यावर तुम्हाला पुढे फायनली आउटपुट काय मिळेल 0 0 0 0 1 0 0. आता अप्पर 4 बिट मास्क केल्यावर बघा हे ऍज इट इज खाली आले आणि याच्या जागी जो डेटा होता तो पूर्ण 0 0 झाला. मग लोअर 4 बिट मास्किंग म्हणजे काय की लोअर 4 बिट पुढे कॅरी करायचे, अप्पर बिटला 0 0 टाकायचं. आणि अप्पर 4 बिट मास्किंग म्हणजे अप्पर 4 बिट जे आहे ते ऍज इट इज पुढे कॅरी करायचं. So upper 4 bit will be here and lower 4 bit will become 0 0. So this is nothing but the masking concept. म्हणजे lower 4 bits आणि upper 4 bits याच्यापैकी कुठलेही बिट तुम्ही मास्क करून पुढे आणू शकता. आता मास्किंग म्हणजे समजलं असेल, त्या रिलेटेड प्रोग्राम लिहायचा, सिंपल प्रोग्राम आहे. लोअर 4 बिट पण मास्क करायचे पोर्ट 0 चे आणि अप्पर 4 बिट मास्क करायचे पोर्ट 2 चे. So सो ए मध्ये डेटा घेतला आपण पोर्ट 0 चा, बी मध्ये डेटा घेतलाय पोर्ट 2 चा. आता ए चा डेटा मास्क करायचा आहे. आता मास्किंग कशी करणार, तर ए इज इक्वल टू ए अँड जर लोअर 4 बिट मास्क करायचे असेल तर 0x 0f आणि अप्पर 4 बिट जर मास्क करायचे असतील 0x f0. बघा, जिथे ज्या साईडला एफ असेल ती साईड मास्क होते. मग इथे लोअर 4 बिट मास्किंग, अप्पर 4 बिट मास्किंग आणि आन्सर त्यातच स्टोर होतंय. बघा, ए इज इक्वल टू ए मध्ये जो डेटा आहे त्याची मास्किंग, बी इज इक्वल टू बी मध्ये जो डेटा आहे त्याची मास्किंग. And finally you have to do this. कट करते. So this is nothing but the masking. बघा, इथे लोअर 4 बिट मास्क केले, इथे अप्पर 4 बिट मास्क केले. काही डाऊट याच्यात? मास्किंग ऑफ अप्पर अँड लोअर 4 बिट. नो सर. आता आपण शिफ्टिंगचा प्रोग्राम बघूया. लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट. राईट सी प्रोग्राम टू रीड
port 1 and port 1 and port 2. Then shift data of P1 to right by 3 bits and data of port 2 left by 4 bits. कलेक्टर सेंटर छूट रहा है So again copy the above program. Input output पण आपल्याला पाहिजे. Port 1 and port 2 are the input ports. Port 1, port 2 are input ports. Take data A. A मध्ये कुठला डेटा येणार? Port 1. A is equal to P1. B is equal to P2. मग आता A चा डेटा म्हणजे जो पोर्ट 1 चा डेटा आहे त्यांनी सांगितलंय राईट शिफ्ट करा बाय 3 बिट्स. सो A इज इक्वल टू A राईट शिफ्ट ऑपरंड अशा पद्धतीचा आहे बाय 3 बिट्स आणि B इज इक्वल टू B लेफ्ट शिफ्ट बाय 4 बिट्स. सिंपल. Unsigned character AB. P1 इनपुट पोर्ट, P2 इनपुट पोर्ट. A चा डेटा P1 चा डेटा A मध्ये टाकला, P2 चा डेटा B मध्ये टाकला. A राईट शिफ्ट बाय 3, B लेफ्ट शिफ्ट बाय 4. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिझल्ट ते पोर्ट 0 मध्ये पण स्टोअर करू शकता. A टाकला पोर्ट 0 मध्ये, B टाकला पोर्ट 1 मध्ये, B टाकला पोर्ट 3 मध्ये, कारण की पोर्ट 1 पोर्ट 2 आपण ऑलरेडी वापरलेला आहे. काही डाऊट असेल तर विचारा. काय डाऊट आहे का इथे? नो सर. आपण लॉजिकल ऑपरेटर मध्ये एंडिंग, ऑरिंग, इन्व्हर्टिंग, राईट शिफ्ट, लेफ्ट शिफ्ट आणि एक्सऑर सगळे प्रोग्राम बघितले. दिस इज फॉर इन्व्हर्टिंग, ऑरिंग, एंडिंग, एक्सऑरिंग, मास्किंग प्रोग्राम. मास्क करणं म्हणजे आहे ते बिट्स लोअर बिट मास्क केले तर अप्पर 4 बिट्स 0 होतात, लोअर बिट्स कॅरी होतात. अप्पर बिट मास्क केले तर अप्पर बिट्स कॅरी होतात, लोअर बिट्स 0 होतात. आणि फायनली शिफ्ट राईट, शिफ्ट लेफ्ट एकाच प्रोग्राम मध्ये केले. आपण 2 प्रोग्राम पण यूज करू शकतो.
So we have seen the logical operator programs in our today's lecture. याच्यात काही डाऊट नाही नक्की? हो सर. ठीक आहे, मग आपण जे आपलं पुढचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर, त्याच्यानंतर डिलेचे प्रोग्राम बघूया आपण, आणि टायमरचे प्रोग्राम, सगळ्यात महत्वाचे म्हणजे टायमर प्रोग्राम. प्रोग्राम्स रिलेटेड टू द टायमर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते बघूया.